बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. आणि आता वेळ आली आहे स्टार ऑफ द डे ठरवण्याची. आपल्या या बॅकपायपर महाराष्ट्राच्या सुपरस्टार मधून आपण फायनली एक मेल सुपरस्टार आणि एक फिमेल सुपरस्टार निवडणार आहोत, ज्यांना झी टॉकीजच्या चित्रपटांमधून आणि झी मराठीच्या मालिकांमधून काम करण्याची संधी मिळणार आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच आजपासून आपण 2 स्टार्स ऑफ द डे निवडणार आहोत, एक ऍक्ट्रेस आणि एक ऍक्टर. तेव्हा मी विनंती करते आपल्या मेगास्टार जजेसना की त्यांनी प्लीज स्टेजवर येऊन आजचे 2 स्टार्स ऑफ द डे अनाउन्स करावे. प्लीज सर, प्लीज मॅम. आजचा स्टार ऑफ द डे मी मेल डिक्लेअर करतो. तो आहे चिन्मय उदगीरकर. आणि आता प्रथमच महाराष्ट्राच्या सुपरस्टार या मंचावरती फीमेल स्टार ऑफ द डे इज स्नेहा. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आज सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस खूप छान झाले होते. आता उत्तरोत्तर हे आमच्यासाठी खूप कठीण होणार आहे, पण अजून कठीण करा. स्नेहा, पहिली स्टार ऑफ द डे फिमेल सुपर, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, खूप आनंद झालाय मला, कारण की या महाराष्ट्राच्या सुपरस्टार या स्टेजवरती पहिल्यांदा एका मुलीला हे अवॉर्ड मिळतंय, त्यामुळे खूप आनंद झालाय मला. आणि मी आज जो रोल केला चेटकिणीचा तो खरंच माझ्यासाठी खूप छान होता, चॅलेंजिंग होता. आणि ह्या ट्रॉफीचं क्रेडिट मी खरंच विवेकला, आमच्या मेकअप मॅनला, आमच्या हेअर ड्रेसेस सगळ्यांना आणि आमचे डिरेक्टर्स या सगळ्या टीमला मला द्यायचं हे अवॉर्ड. थँक्यू सो मच. तुला काय वाटतंय चिन्मय? नाही, मला खरंच काय कसं रिॲक्ट व्हावं कळत नाहीये, कारण अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं. पण तरीही मी सगळे माझे को स्टार्स जे आहेत ना, विवेक वगैरे, म्हणजे सर, योगेश सर, सगळे यांना मी याचा श्रेय देईल. कारण का एक तर मी त्यांच्या इतका स्पॉन्टेनियस नाहीये, मला खूप प्रॅक्टिसची गरज पडते आणि ते इतकं सहन करतात मला, सारखं प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, ते म्हणेल तेव्हा प्रॅक्टिसेस मला देत असतात. सो हे सगळं त्यांचंच क्रेडिट आहे बेसिकली, असं मला वाटतं. लवली. बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार.